मंगळवारची संकष्टी चतुर्थी अंगारकी म्हणून का संबोधली जाते ह्याबाबतची उपयुक्त माहिती जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी श्री गणेशाची पूजा करून आपल्या लाडक्या बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर नैवेद्य दाखवून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाते. ह्यामागची कथाही तितकीच रंजक आहे. चला तर मग जाणून घेऊया अंगारकी संकष्ट चतुर्थीची कहाणी. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला श्री गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षांच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1,000 वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा. स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितला. यावर गणेशानं सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपवास करणाऱ्याला वर्षातील सर्व संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या 1,000 वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील. त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत किंवा उपवास करणे जमत नाही, त्यांनी अंगारकी संकष्टी मात्र न विसरता तसेच न चुकता आवर्जून करावी, की ज्यामुळे वर्षभरातील सर्व संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार, असे वेदवचनही दिले गेले आहे. गणपती बाप्पा मोरया. गणेश गणेश मोरया. मंगलमूर्ती मोरया.